बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पुरेशी पाणी पातळी झाल्यानं कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे। बुधवारी रात्रीपासून शहराच्या अनेक भागात पाणी पुरवठा सुरू झाला। आज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पाणी पुरवठा सुरू झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला। ज्या भागात गेले 3 दिवस पाणी नव्हतं त्या भागात महापालिकेकडून 24 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। काळमावाडी धरणातील पाणी पातळीनं तळ गाठल्यानं तिथला उपसा बंद झालाय। त्यामुळे कोल्हापूर शहरात पाणीबाणी निर्माण झाली। त्यात भर म्हणून पंचगंगा नदीची पाणी पातळी खालावल्यानं शिंगणापूर बालिंगा इथली जलउपसा केंद्र बंद झाली। त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात रविवार सायंकाळपासून पाणी पुरवठा ठप्प झाला। राधानगरी आणि तुळची धरणातून पाणी सोडण्यात आलं। हे पाणी बुधवारी रात्री शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पुरेशा क्षमतेनं पोहोचलं। तसंच काळमावाडी उपसा केंद्राजवळील गाळ काढल्यामुळे एक पंप सुरू करण्यात आलाय। त्यामुळे बुधवारी रात्रीपासून कोल्हापूर शहराच्या अनेक भागात पाणी पुरवठा सुरू झाला। काळमावाडी योजनेतून राजारामपुरी भागाला पाणी पुरवठा केला जातो, तर शिंगणापूर उपसा केंद्रातून कसबा बावडा आणि ई वॉर्डाला पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। बालिंगा आणि नागदेववाडी इथल्या उपसा केंद्रातून ए, बी, सी आणि डी या वॉर्डांना पाणी मिळू लागलंय। आज अनेक भागात सायंकाळपर्यंत पाणी सुरू झालं नव्हतं, त्यामुळे नागरिकांची त्रेधा तिरपट उडाली। बोरवेल आणि टँकरचा आधार घ्यावा लागला। महापालिकेनं महासभेत आश्वासन दिल्याप्रमाणे आज 14 टँकर उपलब्ध केले। पूर्वीचे 10 आणि आजचे 14 असे मिळून 24 टँकरद्वारे शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा करण्यात आला। त्यामुळे नागरिकांची चांगली सोय झाली। शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी आणि काळमावाडीतून पाणी उपसा सुरू झाल्यानं शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होऊ लागलाय।